आता आपण दुसरी कंपनी पाहूया. दुसरी कंपनी आहे अल्ट्राटेक सिमेंट ही कंपनी. तर ही कंपनीसुद्धा आपल्या सपोर्टजवळ आहे. सिमेंट आणि कन्स्ट्रक्शन मटेरियल यात उत्पादन करते ही कंपनी. भारतातील सर्वात मोठी आणि जगातील तिसरी सर्वात मोठी सिमेंट कंपनी आहे. इतर देशांच्या बाजारामध्ये या कंपनीचे वेगवेगळे उत्पादन विक्रीला आहे. शिवाय इतर देशांमध्ये उत्पादनही करते. या कंपनीचा रेव्हेन्यू वाढत गेलेला आहे. नेट प्रॉफिटसुद्धा थोडा वाढलेला आहे. म्हणजे 2022पेक्षा 2023मध्ये थोडा कमी आहे. पण नेट प्रॉफिट पण वाढलेला आहे आणि रेव्हेन्यू पण वाढत गेलेला आहे. मात्र गेल्या वर्षी मात्र डिव्हिडंड मात्र कमी दिलेला आहे. आणि FII आणि DII यांचे प्रमाणसुद्धा याच्यामध्ये वाढलेले आहे. अशी ही कंपनी आहे. चांगली कंपनी आहे. नेट प्रॉफिट 2022पेक्षा 2023मध्ये कमी झालेला असला तरी रेव्हेन्यू मात्र 2022पेक्षा 2023मध्ये वाढलेला दिसतो. तर अशी ही कंपनी. या कंपनीचा मार्केट कॅप बघा किती आहे. या कंपनीचा मार्केट कॅप आहे 2,83,000च्या वर. म्हणजे 2,83,252 कोटी इतका मार्केट कॅप या कंपनीचा आहे. तर अशी ही कंपनी आहे. ही सपोर्ट जवळ आहे आपल्या. या सपोर्ट जवळ आलेली बघा. तिची किंमत बघा तुम्ही आणि त्याचा आलेखही बघा तुम्ही. कंपनीचा आलेख दिला आहे. वन डे चार्ट आहे दिलेला आणि या वन डे चार्टवर दिसतोय की ही कंपनी खाली आलेली आहे. तर अशी ही कंपनी आहे. हे बघा या ठिकाणी ॲन्युअल बघा 2022पेक्षा 2023मध्ये रेव्हेन्यू वाढलेला आहे. पण नेट प्रॉफिट बघा पिवळ्या कलरचा 2022पेक्षा 2023मध्ये नेट प्रॉफिट कमी झालेला आहे. नेट प्रॉफिट कमी झालेला आहे आणि त्यामुळे डिव्हिडंडसुद्धा कमी दिलेला आहे 2023मध्ये. तर अशी ही कंपनी आहे. या कंपनीचं फंडामेंटल तुम्ही पाहिला. आता या कंपनीचा आपण चार्ट पाहूया. या कंपनीचा PE रेशो पण दिलेला आहे या ठिकाणी 43.27 PE रेशो आहे. डेट फ्री कंपनी आहे. चार्ट आता आपण पाहूया. हा अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचा जो स्टॉक किंवा शेअर आहे तो शेअरचा चार्ट मी ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे. वन डे टाईम फ्रेम आहे. या वन डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की हा स्टॉक आपल्या सपोर्टजवळ येत आहे. या स्टॉकचा सपोर्ट आहे 9,428 रुपये. या सपोर्टवरपर्यंत तो जर आला आणि या सपोर्टपर्यंत येऊन इथून जर तो रिव्हर्स झाला परत रिटेस्ट करून वर गेला तर या कंपनीमध्ये सुद्धा किंवा या स्टॉकमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात टार्गेट हे मिळू शकते. किंवा हा स्टॉक या सपोर्टपर्यंत न येता त्याच्या खालचा सपोर्ट जो आहे 9,139 या सपोर्टपर्यंत सुद्धा तो येऊ शकतो आणि या सपोर्टपर्यंत इथून तो रिव्हर्स होऊ शकतो. तर अशा पद्धतीने हा दुसरा स्टॉक पाहिला की जो स्टॉक आपल्या सपोर्टजवळ येत आहे. अशा स्टॉकमध्ये जर एंट्री घेतली तर मोठ्या प्रमाणात फायदा मिळू शकतो. त्याचा पुढचा जो सपोर्ट आहे पुढचा सपोर्ट थोडा लांब आहे बघा. खूप लांब आहे. 8,550 हा सपोर्ट आहे पुढचा. तर या पुढच्या सपोर्टपर्यंत तो कदाचित येणार नाही कारण कंपनी चांगली आहे. कंपनी चांगली असल्यामुळे हा आपल्या पहिल्या सपोर्ट किंवा दुसऱ्या सपोर्टपासून रिव्हर्स होऊ शकतो. आपला ट्रेंड चेंज करू शकतो. तर या वन डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की हा स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये आहे आणि अप ट्रेंडमध्ये जाण्यासाठी तो आपल्या सपोर्टवरनं रिव्हर्स होऊ शकतो. तर ही दुसरी कंपनी पाहिली. याचं टेक्निकल ॲनालिसिस पाहिलं. याचा सपोर्ट आपण पाहिलेला आहे आणि या सपोर्ट तुम्ही पहा. या दोन कंपन्या सांगितल्या डाबर आणि अल्ट्राटेक सिमेंट या दोघा कंपन्यांचं
फंडामेंटल सांगितलं आणि टेक्निकल ॲनालिसिस सांगितलं, त्यांचा सपोर्ट सांगितला. दोघं सपोर्ट सांगितल्या, त्या सपोर्टवरनं ती रिव्हर्स होते किंवा नाही याचं तुम्ही निरीक्षण करा आणि निरीक्षण केल्यानंतर त्याचा अभ्यास करा आणि ठरवा काय करायचं. मी हे व्हिडिओ बनवले आहे ते एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवले आहे. बाय सेल रेकमेंड माझ्याकडनं नाही, मी सेबी रजिस्टर नाही. तर असे जे सपोर्टला असणारे जे स्टॉक आहे हे स्टॉक कमी किमतीला मिळतात, कन्सेशनमध्ये मिळतात आणि याच्यामध्ये मोठा लॉंग तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळू शकतो, म्हणजे टार्गेट मोठं मिळू शकतं. तर असे सपोर्टला असणारे स्टॉक तुम्ही शोधले पाहिजे आणि स्टॉक कसे शोधायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हा दुसरा स्टॉक आहे. ज्यावेळेस मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यावेळेस या स्टॉकमध्ये असणाऱ्या जो बदल असेल तो वेगळ्या प्रकारचा तुम्हाला दिसेल. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.